शहरातून पुणे बेंगलोर महामार्ग आणि पुणे हैदराबाद महामार्ग हे दोन महत्त्वाचे महामार्ग पुणे शहराच्या परिघावरून जातात। या अतिशय वर्दळीच्या अशा या दोन महामार्गांना जोडणारा रस्ता म्हणजे कात्रज कोंढवा रस्ता। कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम काही महिन्यांपूर्वी बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे, परंतु या ठिकाणी हे रुंदीकरण झाल्यानंतरही उंडरी आणि पिसोळी या पट्ट्यामध्ये मात्र MSCBचे ट्रान्सफॉर्मर आणि DP असे दोन ज्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे हा रस्ता रुंदीकरण होऊन सुद्धा तिथून वाहनं जाऊ शकत नाही। त्यामुळे एकूणच इथे बॉटलनेक तयार झालेले आहे, तर रस्ता रुंदीकरणाचा उपयोग फारसा होत नाही आहे। महिनोन्महिने अशी परिस्थिती आहे। या ठिकाणी असे बॉटलनेक तयार झाल्यामुळे छोटे मोठे अपघातही झाले। याबाबत वारंवार बातम्या छापून आलेल्या आहे। नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, परंतु ही नाराजी असून सुद्धा सरकारी यंत्रणा विशेषतः वीज महामंडळ असेल किंवा महापालिका असेल किंवा PWD हा रस्ता ज्यांनी रुंदीकरण केला ते राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांनी पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजूनही उपाययोजना त्या वेगाने ते करत नाही। त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे इथे याची आपण माहिती घेऊ। आपण जो आता मला फोटोग्राफ जो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रिक पोलची जी लाईन आणि ऑब्स्ट्रक्शन्स मध्ये दिसत आहे, तर तो रस्ता हा PWD विभागाकडेच आहे। त्याचा मेंटेनन्स सुद्धा आत्ताच्या घडीला तेच लोक करतायत, PWD महाराष्ट्र शासन। आणि तो अजून महापालिकेकडे त्यांनी काय हँडओव्हर केलेला नाही। महापालिकेकडे हँडओव्हर केल्यानंतर ज्या ओव्हरहेड्स MSCBच्या केबल्स वगैरे असतात त्याच्यासाठी आमच्या शहरांमध्ये जशी तरतूद असते त्या पद्धतीची तरतूद करून अंडरग्राऊंड केबल करण्याचं कार्यवाही करता येईल। सर, फक्त म्हणजे हा सगळा बऱ्यापैकी टेक्निकल भाग झाला, फक्त या संपूर्ण प्रोसिजरला, कारण हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। म्हणजे एकीकडे बेंगलोर रस्ता आणि दुसरीकडे हैदराबाद रस्ता आहे, म्हणजे सोलापूर यांना जोडणारा रस्ता आहे, तर त्या महत्त्वाचा रस्ता आहे, अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे। तर ही सगळ्या प्रोसिजरला अंदाजे किती दिवस? नाही, आता तो शेवटी कसं आहे, त्यांनी हस्तांतरण करण्याची प्रोसिजर त्या डिपार्टमेंटनी केली पाहिजे। अच्छा, थँक्यू। PWD विभागाने। थँक्यू सर।